चला सलामीची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये गेली आहे शिरडोन टीमची. चला शिरडोनचा 12वा प्रतिनिधी नावा सांगा. नावा आम्हाला माहिती नाही आहे या तो कोणतरी या नावं सांगायला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं सुगनाथ पाटील आला बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये बॅट नोंदत 18 बॉल 54 पहिलं अर्धशतक 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच गेम ऑन. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन बॉल स्क्वेअर कटच्या माध्यमातून खेळायचा होता. डॉट बॉल आला. सलामीची जोडी मैदानामध्ये किसन त्याच्या जोडीला सुभाषला तुम्ही पाहता. सकाळच्या सत्रामध्ये चांगली सुरुवात कोपर टीमला करून देणारा हा पैलू या टीमचा ट्रम्प कार्ड या दारमदार त्याच्यावरती पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल रिदम मध्ये थोडं प्रॉब्लेम झाली आहे. पुन्हा एकदा सज्ज सकाळच्या सत्रामध्ये 18 मध्ये तुम्ही 54 पाहिला. पहिलं अर्धशतक तुम्ही पाहिलं आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट त्यानं घेतला. तो आला कोपर टीमचा गोलंदाज. फटका चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेनं मात्र शिरडूनचा अकाउंट खुलं झाला आणि किसनचा देखील संघ जाऊन पोहोचला 2 या कड्यावरती. लक्ष तुम्ही पाहता 24 बॉल तुम्हाला फेस करायचे आहेत. किती धावा उभारेल बॅटिंग करणारी शिरडोन नाणेफेकी आता हरली आहे. वाटेला फलंदाजी आली आहे आणि मागच्या मॅच मध्ये नाणेफेकी जिंकून फलंदाजी म्हणजे त्याला फलंदाजीच करायची असावी. आणि हा बॉल खूप चांगला ऑफस्टम्पला बॉल ठेवला. हा बॉल तुम्ही खाली पाहिला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वय खूप आहे आणि 23 तर्रार बॉल आहे आणि हा जाऊन विसरला तो मात्र कीपरच्या हातामध्ये. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला स्क्वेअर कट चाललाय. जवाब बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. लहान मुलांना विनंती करतोय जिथे लहान मुलं आहेत ना तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेरच बॉल पकडा. नक्कीच त्यांचं देखील कौतुक करायला हवं. कालपासून ते देखील बॉल हाणायचं काम करतायत. तुम्ही सर्व ग्राउंड वरती ही छोटी छोटी तुम्ही मुलं. एक स्कोरर या स्कोरर षटकातील पुढचा बॉल. अपील जोरदार आहे अपील जोरदार आहे आणि इथे स्कीप झाले. वाबा बापरे स्कीप झाले दुखापत असावी आणि त्यानं सांगितलं की थोडा बाहेर आहे. तिसरे पंच नाही आहेत. तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला 35 कॅमेरे असतात. इथे एकच कॅमेरा. तिसरा पंच कसा असेल दादा. लेग बाईच्या 2 धावा का पंच लेग बाईच. तुम्ही जर इंटरनॅशनल ICC BCC ला पाहता तुम्हाला 35 कॅमेरा असतात. तुम्ही मग त्याच्यानंतर अल्ट्रा एज त्याच्यानंतर तुम्हाला लेग बी हे आम्हाला तुम्हाला कॅमेरामॅन खेद करतात. आपल्याकडे एक कॅमेरामध्ये तुम्ही अपील कुसला करता लेग बायचा. हा बॉल खूप शानदार आहे आणि गोलंदाजी दमदार आहे आणि हा बॉल आलाय डॉट. षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना स्कोरबोर्ड वरती रन तुम्ही पाहता आणि पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण पाहिलं कोपरच्या सुगनाथ कडून. आणि सकाळच्या सत्रामध्ये जी सुरुवात करून दिली कोपरला ती सुरुवात आता गोलंदाजी करत असताना देतोय. या दुपारच्या दगदगत्या उन्हामध्ये तुम्ही त्याच्याकडे एलिव्हेशन आहे त्याच्याकडे अचूकता भेदूकता व्हेरिएशन आहे 23 तरार आहे सर्व गोष्टी आहेत. खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय आणि अशी चर्चा देखील मागे झाली की वय 50+ आहे आणि 50+ वय असून देखील मी क्रिकेट आजपर्यंत माझ्या मनामध्ये जागा हे त्याहून मोठं काय. आणि 50+ होऊन मी क्रिकेट आता खेळू शकतो. एखाद्याला यंगस्टरला लाजवेल अशी गोलंदाजी सोमनाथनं केली आणि जरूर त्याची गोलंदाजी दमदार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आला तुम्ही पाहिला हनुमानला. काल सेटर देवता अर्थातच संकट मोचक बजरंग बलीचं नाव हे हनुमान आहे आणि तो आता संडे आहे. आज गोलंदाजीसाठी आला हनुमान आला. षटकातील पहिलाच बॉल हनुमान मात्र लेफ्टी आहे रायटी बॉलर आहे. मोठा फटका क्लिअर करायचा होता पडल्यानंतर वेगानं जवळ शरीराच्या जवळून बॉल ग्रीप झाला. विकेट किपरच्या हातामध्ये गुड लाईन स्पोर्ट वरना बॉलनं जो टेकअप घेतला ना विकेट किपरनं
मात्र हा बॉल पकडला, आलाय तो मात्र डॉट बॉल. स्कोर थांबला 8 वरती. सुरेंद्र पाटील आमच्या सोबत आता गुणलेकर लेट आहे. संडे होता, मिडल ऑफ दी बॅट, मात्र बॉल जाईल झाडाला स्पर्श करून मिनी विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकला हा षटकार. नक्कीच हनुमान मात्रेचे वडील देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅच बघतायत. काका, तुमचं वय 90 आहे, तरी तुम्हाला आज तुमच्या मनामध्ये वय वर्ष 90 प्लस आहे आणि 93 वय वर्ष असल्यानंतर तुमच्यामध्ये क्रिकेटची जागरूकता ही खूप मोठी गोष्ट आहे. काका, आम्ही समालोचक सौरभ पाटील तुमचं देखील सहर्ष स्वागत करू. असंच आपल्याला आपण 100 वर्ष पूर्ण अजून जगा आणि क्रिकेट असं तुमच्या मनामध्ये जागे राहू दे आणि तुम्हाला देऊयात या आयोजना माध्यमातून आणि कोपर टीमच्या पूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. काकांकडे फिटनेस बघा, फिटनेस आणि खऱ्या अर्थानं ही माणसं आहेत ना, जुनं माणसं आहे. जुनं ते सोनं म्हटलं जातं ना, की जितना आप कुकर में चावल फ्राय करेंगे उतना टेस्टी लगेगा. मेहनत केली आहे शेतामध्ये, शेतीबाती केली आहे ती माणसं अजूनपर्यंत फिटनेस. काका, तुम्हाला सल्यूट आहे आमच्याकडनं. आणि खराच ऍक्टिव्ह हे कोपरगावचं प्रतिष्ठित वरिष्ठ व्यक्तिमत्व तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मध्ये कोटी कोटी शतसाम प्रणाम करतोय. आणि जाऊयात मॅचकडे, जिथे धावपलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 14 या आकड्यावरती रन 14. आता हनुमानचे वडील आहेत आणि वडील प्लेस आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्यानंतर कमबॅक आलं. त्यानं या बॉलवरती आली आहे ती मात्र त्या 2 धावा. बघा, 5 बॉलमध्ये 8 वडील मॅच बघतायत. त्यांचं वय वर्ष 93. मुलाला नक्कीच कोपरला सपोर्ट करण्यासाठी ते इथपर्यंत आल्यात. त्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा. त्यांचा मुलगाची गोलंदाजी ते आतापर्यंत पाहता स्वतःच्या डोळ्याने आणि ते देखील ब्लेस देखील खूप महत्वाचे आहेत. नशीब महत्वाचं आहे. तेव्हा तेव्हा मुलगाला शाबासकी नक्कीच भेटली असावी. हनुमानला गोलंदाजी दमदार झाली आहे. हा बॉल तुम्ही मागे जातोय, कट केला बॉलला, 1 केली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असताना दुसरी धाव पूर्ण केली जाईल. पायना बॉल स्टॉप केला, षटक संपलं. इथे मैदानामध्ये दुसऱ्याचा खेळ संपत असताना आमचे गुणलेकर सुरेंद्र दादा आम्हाला सांगतील. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. या स्वागत करूया. कालचा दिवस अक्षरशः आमदार चषक गाजवला सुपर 8 मध्ये आणि एक जबरदस्त पुरस्कर्ते वीर बजरंग शिरडोनचे एक रेग्युलर क्रिकेट आज देखील जिवंत क्रिकेट ठेवता 40+ वय जाऊन आहे. आणि या भरतदादा पाटील त्यानं तकदीर पाटील तुमचं देखील करूयात स्वागत. काल खेळ चांगला राहिला. काल 3 मॅचेस जिंकली. सुपर 8 मध्ये देखील त्यांचा संघ तुम्ही पाहिला. आमदार चषक 2024 मध्ये भरतदादाचं देखील वय 40+ आहे. खेळ खेळू शकतात, पण खऱ्या अर्थानं तर अपकमिंग स्टार आहेत शिरडोनमध्ये आणि त्यांना लीड करण्यासाठी एखादा तरी लेजंड क्रिकेटर हवा आहे, तो शिरडोनला. आणि भरतदादा पाटील ते कार्य करतात. भरतदा, तुमच्या कार्याला देखील सलाम. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमची देखील स्पर्धा येते. अर्थातच क्रिकेटची नगरी प्रकाश ज्योतात रजनी क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटेल त्या शिरडोनच्या क्रीडा नगरीमध्ये. काल देखील 5 वाजले आम्हाला ह्याला पुन्हा एकदा सकाळी उठून 10 वाजता इथे हजेरी लावली. हे क्रिकेटवरती आमचं प्रेम आहे. या भरतदादा तुमचं देखील स्वागत. आज टीम 40+ ला सपोर्ट करण्यात येणार. त्यांची देखील क्रीडा नगरी येणाऱ्या 15 तारखेपासून जाणार. ती तुम्ही पाहाल शिरडोनच्या त्या क्रीडा नगरीमध्ये प्रकाश ज्योतातील नाईटची क्रिकेट स्पर्धा आणि त्याचे मुख्य आमचे लाडके आयोजक तुम्हा मानचे भरतदादा पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि बॉलिंग ट्रॅकवरती ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये आमची गेली आहे आणि पाणी तुम्ही पाहता. 12 बॉलचा खेळ संपला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 18 या आकडावरती. 18 नंबरची जर्सी कोण विसरेल, विराट कोहली. आणि खऱ्या अर्थानं गाजवला त्यानं देखील. ओड्या रेकॉर्ड सचिन रमेश तेंडुलकरचा मोडी जरी काढला असला तरी खऱ्या अर्थानं त्यानं देखील त्याला सल्यूट केलं. कारण की सुरेंद्र पाटील हे क्रिकेट आहे. क्रिकेट आता उंचावलं गेलं. तेव्हा कॅमेरा नव्हता सचिन तेंडुलकर, आता DRX आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठले पण अल्ट्रा एजचे, त्यानंतर लेग बीच बोलचे कायचे असे तुम्ही
चला इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉसला या. वॉकलँड टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन गोलिवली टीमचा कॅप्टन आणि वॉकलँड टीमचा कॅप्टन लगेचच या. वॉकलँड कॅप्टन आणि कॅप्टन गोलिवली इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस साठी या. शेवटचं षटक, हनामारीचं षटक, स्लोगोरचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला जितेंद्र म्हात्रे. लोहर फुलटॉस चकमारीला यशाना धडकला. विकेटचं बटन फलंदाज बाद. विलास आला. विलास आला बॅटिंग करण्यासाठी. या गोलिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वॉकलँडचे कॅप्टन या. पहिलाच बॉल उडवला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर वेगान आला. दुसरा अटनला बॉल उचलेल तोपर्यंत तिसरी धाव होईल का पूर्ण. तिसरी धाव पूर्ण. लेझी क्रिकेट 3 न स्कोर पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती 28 धावा. नाव काय बोलला. विष्णू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. या खालती कॅमेरामॅन जरा फोकस करा प्लीज. टॉस जिंकला वॉकलँड. टॉस जिंकला. बॅटिंग फिल्डिंग डिसिजन पेंडिंग. ओके. बॉल मागे गेला तोपर्यंत या बॉल वरती आली आहे ती एक धाव एका धावेच्या बरोबरीने धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय 33 या आकड्यावरती. बागफुटला राहून बॉल हवेमध्ये झेलची शक्यता. डीप कव्हर पॉइंटला चकमा देऊन बॉल मागे चालला तोपर्यंत 2 धावा किती पूर्ण केल्या होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही आणि बॉल जोपर्यंत जाईल तोपर्यंत 3 धावा पूर्ण. 3 न स्कोर पुढे जातोय. 36 धावा धावपलकावरती. किती धावा येतील या शेवटच्या बॉल वरती. राजू म्हात्रे यांचं देखील आगमन. मोठा फटका कलेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर. बॉल मेड ऑफ आणि फेंडर लॉग ऑफ जाईल तोपर्यंत या बॉल वरती आल्या त्या धावा. तुम्ही 2-2 इथे पहिल्या पूर्वार्ध संपलं. बॅटिंग करताना धावपलकावरती धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये उभारल्या त्या 38 आणि 39 आता पाठलाग करायचा. तो उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम तुम्ही पाहताय
ती कोपर टीमला या धाबा चेस केल्या जातील का डिपेंड केल्या जातील शिडोन टीमच्या बाजूने ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज याच मातीतील याच गावातील एक जबरदस्त समालोचक आमचे परम मित्र ओमकार पाटील यांना मायक्रोफोन वरती तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा जय गावदेव क्रिकेट संघ कोळे 40+ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे हे भव्य दिव्य सामने आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये ओमकार यांना कव्हरला बाउंड्री मध्ये स्लीपर कव्हर डीप मध्ये असेल तर त्या सर्कलचा मध्ये पॉइंट गाली थर्ड मॅन फाईन लेग गोलंदाज सुभाष पुन्हा फिल्डिंग बदलली आहे 2 बॉल डॉट आल्यानंतर काऊ कॉर्नर सज्ज ऑन साइड डीप मध्ये लॉंग ऑन
हा चेंडू मध्ये उडालाय. झेलची शक्यता आहे. होईल का झेल? टिपलाय. वा सुरेख झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला शून्यावरती तिसऱ्या बॉल वरती. प्रमोद म्हात्रे बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज एंटर झाला. इनर नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाला 1 डाऊन वरती आलाय. जितेंद्र म्हात्रे उर्फ जितू खेळपट्टी वरती आलाय. सेकंड इनला आता सज्ज व्हावं लागेल. पहिला बॉल फेस करावा लागेल सुभाषचा. ज्या सुभाषने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच सुभाष पुन्हा एकदा समोर असेल. जितेंद्र म्हात्रेच्या करायचा एक शून्यावरती दुसरा धक्का बसतो तो म्हणजेच संघ कोपरला. ज्या कोपर संघाने सुरेंद्रजी पाटील मी आमच्या गुणसंख्येलेखकांना सांगतो की 76 धावा पहिल्या मॅच मध्ये ज्या कोपर संघाने लावल्या होत्या स्पर्धेचा आणि आजच्या दिवसाचा उच्चांक तो कोपर संघ मात्र आता झगडतोय या 39 धाव्यांसाठी. काय क्रिकेट आहे हेच क्रिकेट असं. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नसतात. कोणत्याही धावा पाठलाग करताना कोणताही संघ कोणत्या वेळेला मात्र धावा डिफेंड करेल हे सांगता येत नाही. जर तरला इथे महत्व नाहीये. फलंदाज तुमच्याकडे किती चांगले असू द्या तर काही वेळेला गोलंदाजांचा वर्चस्व सुद्धा मात्र दबदबा तेवढाच चांगला असतो. आणि ते सुभाष पाटील सांगत असताना मैदानावरती 4 बॉल झालेत. एकही धाव नाहीये. 2 गडी बाद. नवीन फलंदाज प्रल्हाद. इथे अलकादाने कट केलाय मध्ये केलाच होतं. थोडीशी फंबलिंग झाली तिथे एकच धाव मिळेल. अडवलाय चेंडू. एकने स्वतःचं अकाउंट ओपन केलं प्रल्हाद जे याने आणि संघाचं अकाउंट केले एका धावेने ओपन. 5 बॉल 1 धाव. पुन्हा सुभाष. हा चेंडू मध्ये फटका चांगलाय. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पार. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये 54 वरती थांबला होता तिथनं केली पुन्हा सुरुवात. मागच्या मॅच मध्ये अशी काहीतरी फलंदाजी बघितली होती आपण सुगनाथ पाटीलची आणि तिथनच त्याने पुन्हा एकदा ती कंटिन्यू केली. पहिलाच बॉल वरती षटकार टोकत धावा धावफलकावरती एकूण 7 लागतायत. 2 गडी बाद 7 धावफलकावरती. गोलंदाज टॅकवरती आलाय रेवन पाटील. त्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. 2 षटकं टाकली होती. दोन्ही षटकं खूप चांगली टाकली होती. तोच रेवन पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल करतोय. स्वतः गोलंदाजी टॅकवरती आलाय. ओव्हर द विकेटने डावकुरा त्याचा गोलंदाज आहे. समोर फलंदाज असणार आहे 4थ्या क्रमांकाचा तो म्हणजेच प्रल्हाद म्हात्रे आणि त्यांच्या समोर असणार आहे नॉन सेकंडला सुगनाथ पाटील. गोलंदाज रेवंत तयार होतो. डीप मध्ये मिड विकेट सज्ज आहे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज असेल. स्लीपरला कव्हर मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या मध्ये बॅकवर्ड पॉइंट. हा चेंडू कट करायचा होता. अपील केलं जातं. अपील मध्ये उत्साह खूप आहे. सांगतायत की बॅट कड लागली आहे. पंचांनी दिलेला नकार पण आता मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक 3. अजून एक धक्का बसतोय कोपर संघाला 7 वरती. नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानावरती. रणजित येतोय इन ॲट नंबर 5व्या क्रमांकावरती येतो. आता मिडल ऑर्डर चालू झाल्या मैदानावरती. आता 5व्या क्रमांकावरती रणजित. बाद झाला फलंदाज. बॅटची कडा घेतली. परतावा लागलं. मैदानाच्या बाहेर प्रल्हादाच्या बॅटमधून एकच बघायला भेटली.
38 धावांचा डिफेंड 39 धावांचा डिफेंड करताना मात्र शिरडोन संघ आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली करतोय. पुन्हा रेवन ट्रॅकवर सज्ज होतोय. मागच्या मॅच मध्ये रेवनने अशीच काहीतरी गोलंदाजी केली होती, तिथनं त्याने सुद्धा कंटिन्यू केलंय. नवीन फलंदाज रणजित साकडेंना पहिला बॉल करेल. फेस यॉर्कर लेन बॅटम बारसा मधोमध चेंडू सुरेख डिलिव्हरी टॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा बदलताना दिसेल. 16 बॉल 32 ची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलते. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा. 16 बॉल 32 ची गरज. 30 ची अजूनही गरज 15 बॉल मध्ये. पुन्हा सज्ज होतोय. समोर सुगनाथ साने सुरुवात केली आहे. तोच फलंदाज आहे. चांगला चेंडू ऑल ऑन द कार्पेट डाऊन साइडला चाललाय. एक धाव कंप्लीट. फिल्डिंग ही चांगली आहे पण आता मिसफिल्ड झाली आहे. कौतुकास्पद फिल्डिंग केली होती शिरडोन संघाने, आता मिस्टेक झाली आणि त्याचा मात्र फायदा उचलला लगेच. दोनही फलंदाजांनी दुसरी ही धाव कंप्लीट केली. 2-10 वरती इन माजिकल डबल फिगर दुहेरी अंक बघतो आपण. 10 वरती धाव फरक लागत असताना गरज आता इथनं असणारे अजून 29 धावाची. 4 बॉल झालेत म्हणजे 14 बॉल 29 धावाची गरज. सुगनाथ पुन्हा साकड्यांना सजवतोय. फिल्डिंग तशीच सजवली आहे जशी अगोदर ते सुगनाथ साठी साकडेंना तो सजवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रेवनच्या समोर पुढचा बॉल घेऊन. हा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का? जजमेंट. महत्वपूर्ण विकेट. या मॅचची गोल्डन विकेट. जी विकेट हवी होती ती मिळवून दिली रेवन पाटीलने. अजून एक धक्का बसतोय कोपर संघाला. सुगनाथ पाटील बॅक टू दी डगआउट. 10 वरती 4. ज्या सुगनाथने मागच्या मॅच मध्ये 54 केलं होतं त्याला मात्र शांत ठेवलं रेवन पाटीलने. कारण की शिरडोन संघ म्हटला तर गोलंदाजी त्यांचा अस्त्र आहे. मागच्या मॅच मध्ये त्या लोकांनी 70 धावा मात्र डिफेंड केल्या आणि आता या 39 धावा सुद्धा डिफेंड करतोय. कारण की नाणेफेकी जिंकली. सचिन आला नवीन फलंदाज. खेळपट्टीवरती साकडेंला असेल. नाणेफेकी जिंकल्यावर फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्याच्यावरती ते खरे सुद्धा उतरतात. आणि हाही सेंडू झालाय एसटी रक्षकाचा हातात. डॉट येतोय. डाव थांबला 10 वरती. 2 षटका अखेर गडी बाद एकूण 4 आणि आता गरज असणार आहे एकूण येणारे बॉल 12 आणि धावांची गरज असणार ती म्हणजेच 29. धावाचा फलकावरती 10. अजूनही गरज 12 बॉल 29 ची. गोलंदाजी ट्रॅक वरती आला गोलंदाज कैलास. कैलास ट्रॅक वरती सज्ज होतो. ओव्हर द विकेटने
पहिला बॉल सचिन साठी इथे अपील केलं जात आहे आणि आता अपील तर लांबच राहिली आहे, पण स्ट्राईक सोडली पळतूर मधून आला बाहेर आणि यष्टीरक्षकाने लगेच उसळला फायदा. फलंदाज बाद अजून एक धक्का. कोपर संघाला 5व्या धावावरती अर्धा संघ डगआउटला. धावाचा फलकावरती धावावरती डाव थांबला झूम पर्यंत. इथे मात्र आता झगडतोय, धावांसाठी लढावं लागतंय संघ कोपरला. लाईन लेन खूप चांगली. कैलासकडे सुद्धा मी अगोदरच म्हटलं होतं फलंदाजी करण्याचा निर्णय जेव्हा घेतला ना तेव्हा मात्र हा संघ धावा डिफेंड करू शकतो आणि त्या 39 धावांचं संरक्षण मात्र मैदानावरती त्यांचं खूप चांगलं चालू आहे. गोलंदाजी आतापर्यंत 2 बॉल झाले. कैलास हा चेंडू खूप चांगला टप्पा पडल्यावरती आतमध्ये येतो. या अगोदरचा बॉल लांब ठेवला, आत्ताचा बॉल आतमध्ये आणला. डॉट येतोय पुन्हा एकदा. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. 3 बॉल झाले, 3ही बॉल डॉट आले. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसरे सलग 2 डॉट आलेत. नवीन फलंदाज प्रभाकर आहे, खेळतोय सेकंड एनला. समोर असेल तर म्हणजेच पुन्हा गोलंदाज कैलास. हा चेंडू बॅटची कडा मागे चाललाय. स्ट्राईक रोटेट होईल का? रनआउटची संधी आणि फलंदाज पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. सो एका धावाने धाफलक पुढे सरकेल. धाफलकावरती लागतात ते म्हणजेच 11 धावा. अजूनही 28 धावांची गरज आहे. 11 झाल्या, 28 ची गरज. चेंडू झाल्या षटकातील 4 8 बॉल, 28 ची गरज. 3 ते 4 मोठे फटके मॅच मध्ये शिरकाव करून देईल का? पण ते खेळणार कोण? सचिन आणि सचिन सोबत प्रभाकर. सचिन पुन्हा एकदा इथे रिदम मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा रनअप घ्यावा लागेल. पुन्हा मात्र आपल्या एंडने सुरुवात करावी लागेल. गोलंदाज कैलासला 5वा चेंडू घेऊन येईल समोर सचिनच्या. फिल्डिंग पुन्हा तशी सजवली आहे. लॉंग ऑन लॉंग अप सज्ज आहे. स्लीपर कव्हर सज्ज आहे. मिड विकेट डीप मध्ये. हा चेंडू खूप चांगला बॅटम बॅटचा मधोमधनं चेंडू सरळ निघून जातोय. यॉर्कर लाईनचा डॉट बॉल. अजून एक बॉल शिल्लक असणारे. पुढचा बॉल शेवटचा आणि या षटकातील 3ऱ्या ओव्हरचा. कैलासचा उडवला पटका. पटका तर चांगला आहे. एका टप्प्यात जजमेंट चांगला. फिल्डिंग चांगली होती. उचलून फेकतील तोपर्यंत. एक धाव फेकी आली खराब, दुरावली. बॅकअप चांगलं आलं. मिळाली एकच सेकंद. धाफलक पुढे सरकेल. धाफलकावरती लागतायत त्या म्हणजेच 12 धावा आणि आता गरज 27 ची 6 बॉल मध्ये. गोलंदाजी टॅकवरती आला गोलंदाज संतोष. 6 बॉल, 27 ची गरज. सगळ्याला सचिन समोर असेल. लेफ्ट केला बॉल, सोडून दिला. वाईट पंचांनी सांगितलंय ऑफस्टिकच्या बाहेर जाणार. अवांतरणे धावपलक 13 वर 26. अजूनही गरज. बॉल शिल्लक असेल 6 26. पुढची मॅच आपल्या समोर रंगेल. द्वितीय फेरीतील दुसरी मॅच. गोळवली आणि वाकळण. चांगला चेंडू होता. समोरीन डिलिव्हरी होती. टप्पा पडला, खालून निघून गेला बॅटच्या समोर डायरेक्ट.
डॉट बॉल येतोय त्यांच्या मागे आपण बघतोय रेवम पाटीलला. त्यांनी दुसरं षटक टाकलं. गोलंदाजी खूप चांगली केली आहे आजच्या दिवसात. शिरडोन संघाने हा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. चांगला आहे, फटका येतोय सरळ दिशेने. तरी झालेली मिस्टेक, बॅकअप येईल खूप दूरवरनं. चांगली फिल्डिंग होती आता आणि 2 धावा थांबवू शकत नाही. 2 ने धावफलक जाईल पुढे 15च्या आघारात. 24ची अजूनही गरज. चेंडू झाल्या षटकातील 2, 4 बॉल आणि 24ची गरज म्हणजे 4 मोठे फटके. 4च्या 4 षटकार घ्यायचावे लागतील. ते आता फलंदाज सचिनला समोर. संतोष बॉल हवेमध्ये आहे. बॅटची कडा घेतली, झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का 15 वरती. तो म्हणजेच फलंदाजी करताना कोपर संघाला 7वा. हा चेंडू सुद्धा हवेमध्ये. झेल होईल का? पळद्रुम मधून सुद्धा गोलंदाज पाठमोर टिपलाय. झेल संपलाय. पुन्हा एकदा फलंदाज आल्या पावली योगेश साखळ. नवव्या क्रमांकावर देतो राणा फलंदाजीसाठी येतोय. धावाचा फलकावरती एकूण आपण बघतो 15 वरती धाव थांबवलाय. 39 हवा माग नव्हत्या पण कुठेतरी संघ ढासळला. गोलंदाजी चांगली होती शिरडोन संघाकडे. त्याच गोलंदाजीच्या जीवावरती मात्र आता शिरडोन संघाने बाजी मारली. चेंडू झाले 4. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतली आपल्याला दुसरी हॅट्रिक बघायला भेटेल का? आजच्या दिवसात एक हॅट्रिक बघितली आपण गोलंदाज कोपर संघाकडनं आणि आता मात्र विकेट हॅट्रिक घेईल का गोलंदाज संतोष? 5वा बॉल. हा चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. गॅप खूप मोठी आहे. वाईडिशला लॉंग ऑन क्लिअर करणारा हा येतोय षटकार. सहाने धावफलक पुढे सरकेल 21 वरती. 18ची गरज फक्त आणि फक्त आता उपचारिकता राहिलेली शिल्लक आणि जवळपास इथनं शिरडोन संघाने आता मजल मारले आणि हा संघ मात्र आता या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये खेळताना दिसेल. ओलांदी कार्पेट डीप मध्ये विकेटला स्कोअर लेग जवळ चेंडू फील्ड होतोय. मिळेल तिथनं एकच धाव आणि अवघ्या 16 धावेंनी हा सामना गमवावा लागलाय. तो म्हणजेच कोपर संघाला आणि विजय प्रस्थापित केलाय ते शिरडोन संघाने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. गोलंदाजी त्यांचं अस्त्र आहे. नाण्यापैकी जिंकली का हा संघ मात्र स्वीकारतो फलंदाजी आणि मात्र आता सामना जिंकत थेट पोहोचलाय या स्पर्धेचा सेमी फायनल मध्ये. करूया मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तेव्हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सलामीला असताना 10 धावा केल्या त्या सुभाष पाटीलने आणि गोलंदाजी टाकताना 7 धावांचं षटक 2 विकेट घेतले. शिरडोन संघाचा टॉप ऑर्डरचा फलंदाज गोलंदाज सुभाष ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.